तालुक्यातील सारखणी येथे दिनांक 29 जानेवारीला आशा प्रतिष्ठान सारखणी या संस्थेच्या वतीनं आयकर, वस्तू सेवा कर आणि बँकिंग व्यवहार याविषयी मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाचे अध्यक्ष ठाकूर जाधव हे होते, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून ॲडव्होकेट नितीन नैतिक नाईक हे होते। प्रमुख पाहुणे म्हणून सारखणी SBI ब्रांच फील्ड ऑफिसर महेश महाले, मॅनेजर ईशान शेंडे, प्रमुख पाहुणे म्हणून रामराव राठोड, सुभाष राठोड, लक्ष्मण मिसेवार आणि या कार्यक्रमाचे आयोजक संदीप पेन्शनवर, संदेश राठोड, वीरभद्र हारोळे, करिश्मा भगत हे होते। यावेळी ॲडव्होकेट नैतिक नाईक यांनी बोलताना म्हटलंय की मी निराळा तांडा येथील रहिवासी असून मागील अनेक वर्षांपासून नांदेड येथे आणि किनवट येथे त्यांचे नैतिक नाईक अँड असोसिएट्स या फॉर्मच्या माध्यमातून त्यांचे इन्कम टॅक्स GST मध्ये कर सल्लागार म्हणून काम चालतं। आयकर, GST आणि इन्कम टॅक्स रिटर्न्स दाखल करण्याचे फायदे आणि GSTची कार्यप्रणाली कशी असते, लोन कसे मिळवावे आणि व्यावसायिक कागदपत्रांची जुळवाजुळव कशी ठेवावी आणि सिबिलबद्दल तसेच मोलाचं मार्गदर्शन केलं। तब्बल 1 तास त्यांनी व्यापारी वर्गाला मार्गदर्शन केलं, त्यामुळे व्यापारी वर्गामध्ये समाधानकारक प्रतिक्रिया पाहावयास मिळाली। यावेळी सारखणी येथील व्यापारी मंडळी, डॉक्टर, अनेक मान्यवरांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती होती। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन नारायण सांगळे यांनी केलं, तर आभार प्रदर्शन वीरभद्र हरवले यांनी मानले। मिसेवार काका व डॉक्टर साहेब यांची उपस्थिती खूप चांगली होती, कारण की ते इथे प्रतिष्ठित नागरिक आहेत व प्रतिष्ठित व्यावसायिक आहेत। व सर्वप्रथम सांगायचं झालं तर आणि त्या व्यतिरिक्त जे काही फ्रॉड वगैरे चालले ते विषय, आणि त्यानंतर हे जे गव्हर्नमेंट व्हॅल्युएशन प्रॉपर्टीवर चाललं आहे त्या दृष्टीनं लोकांचा टॅक्स चोरी करण्याचा प्रमाण पण भरपूर वाढलं आहे। जेव्हा जेव्हा लोकांना घर घ्यायचं असते लोनवर, तेव्हा ते त्या प्रॉपर्टीचं गव्हर्नमेंट व्हॅल्युएशन वाढवतात, तेव्हा त्यांना व्हॅल्युएशन वाढलं म्हणजे त्यांचा लोनचं व्हॅल्युएशन वाढतं, त्यामुळे त्यांना लोन लवकर भेटतं आणि जास्त भेटतं। मग जेव्हा जेव्हा लोकांजवळ ब्लॅक मनी असतो तेव्हा ते त्याचं व्हॅल्युएशन कमी करतात, कारण की कॅपिटल गेन हा तिथं प्रमुख मुद्दा उपस्थित होतो आणि त्या दृष्टीने त्यांना टॅक्स हा कमी लागतो। आता हे भरपूर असे विषय आहेत। सर्वप्रथम बोलायचं गेलं तर इन्कम टॅक्सबद्दल जर बोलायचं असेल तर इन्कम टॅक्स रिटर्न हे अत्यंत गरजेची गोष्ट आहे, कारण की आपण व्यवसाय सर्वच जण करतो। व्यवसाय करत असताना आपल्या खिशामध्ये जरी 2 लाख रुपये तसं नसते, त्याची ऑन ट्रान्झॅक्शन त्याची पगार येत असते अकाउंटवर, त्यामुळे कुठे ना कुठे त्या गोष्टीची फुटप्रिंट असते, त्यामुळे मॅनेजर साहेबांना त्याचं अवलोकन होतं, त्यामुळे त्यांना लवकर लोन प्राप्त होतं। पण सध्याच्या ह्या कंडिशनमध्ये ज्या लोकांना लोन पाहिजे असते त्यांचाच हेतू असतो की इन्कम टॅक्स रिटर्न भरावा, व त्यासाठी साहेबांजवळ ते जातात आणि म्हणतात की आम्हाला लोन पाहिजे। तेव्हा साहेब त्यांना म्हणतात की तुमच्याकडे 3 वर्षाचं इन्कम टॅक्स रिटर्न आहे का? तर ते त्यांना हो म्हणतात। आमच्यासारखे कन्सल्टंटजवळ येतात आणि आम्हाला ती CMEGP, PMEGP, मुद्रा योजना असे असंख्य अशा योजना आहेत। त्या योजनेमध्ये लोकांचं सरळ सरळ म्हणणं असते की आम्हाला लोनच भेटत नाही। प्रॉपर जर बँक मॅनेजर यांच्याशी गायडन्स केलं आणि त्यानुसार त्यांच्याकडून जर सगळ्या गोष्टी लिहून घेतल्या आणि आमच्याकडे आले आणि मग आम्ही जर त्याच्यावर प्रोजेक्ट रिपोर्ट दिलं, सगळ्या गोष्टी प्रॉपर असतील, त्यांच्याकडे कोलॅटरल ह्या स्वरूपाच्या सगळ्या गोष्टी असतील, तर त्यांना निश्चितच लोन भेटते। पण लोकांची पद्धत ही पूर्णतः चुकीची असते। आता त्यांच्या व्यस्ततेच्यामुळं ते पण जास्त टाईम देऊ शकत नाही, त्यामुळे त्यांची प्रतिमा अजून खराब होऊन जाते की ब्रँच मॅनेजर आम्हाला बोलतच नाही। तर हे सगळे अत्यंत एकदम खूप बारीक सारीक विषय आहेत। सर्वप्रथम इन्कम टॅक्स रिटर्न बद्दल जर बोलायचं असेल, आयकर विवरणपत्र म्हणतात त्याला मराठी, ऑटोमॅटिक पण येतात आणि त्याला प्राधान्य असतं। हे अक्षरशः एकदम बरोबर आहे, कारण जेणेकरून तुम्ही ट्रान्झॅक्शन जर अकाउंटमधून करणार नाही, सॅलरीचं जर चीज आहे, सॅलरी लोकांच्या सॅलरी येतात, त्यांच्या ITR असते, त्यांचे सॅलरी अकाउंटमध्ये येतात, फॉर्म 16 असतो, सगळं असतं, त्यांना इश्यू नाही। पण बिझनेस वर्ग जो आहे, जो प्रामुख्याने आपल्या भारताच्या आर्थिक क्षेत्राला बळकटी देणारा जो वर्ग असतो तो व्यापारी वर्ग असतो। तर त्यांनी जे ऑनलाईन व्यवहार केले तर ते त्यांच्यासाठी पण फायद्याचं आहे आणि देशाला पण। आता त्यांच्यासाठी कसं का फायद्याचं आहे, कारण आपण छोटे छोटे व्यवहार तर करत नाही, छोटे छोटे व्यवहार तर जनरल पब्लिक करतो, आणि छोटे छोटे व्यवहार जे कॅशमध्ये करण्यापेक्षा ते ऑनलाईनने केलं त्याचं अकाउंटेबिलिटी तुम्हाला सोपी जातं, ज्यासाठी तुम्ही CA कडे जाता। CAला पण शोधायला ते एवढा कठीण जातं की हे कोणाचे आहे, बारके बारके छोटे छोटे असतात, त्याच्यामुळे ट्रान्झॅक्शन असतात। तर मोठे मोठे ट्रान्झॅक्शन जे आहे तर
ते तुम्ही ऑनलाईन केले पाहिजे. यासाठी कारण जो कॅशचा पाठपुरावा आहे, बरेच जणांनी आता व्यापारी बँकेत अकाउंट असतीलच आणि एका दुकान असतील त्यांनी खोलून घ्या. मी असं मिळूच नाही म्हणत की SBI मध्येच खोला, तुम्हाला जी सोयीस्कर वाटते बँकेत करा, बँकेतून व्यवहार करा. ऑनलाईन ट्रान्झॅक्शन यासाठी महत्त्वाचे पण आहे, अकाउंटमधून दुसऱ्या अकाउंटमध्ये आपण आता भरपूर काही फोनमध्ये वापरणारे पेमेंट ॲप आहेत, ते तुम्ही वापरता. तर त्याच्यामध्ये होते काय आहे सर, की तुम्ही फोन ॲपमधून त्या ॲप्लिकेशनमधून तुम्ही एक ट्रान्झॅक्शन करता, ते पहिले जाते बँकेच्या सर्व्हरवर, बँकेच्या सर्व्हरमधून RBIच्या सर्व्हरवर, RBIच्या सर्व्हरमधून त्या बँकेच्या सर्व्हरवर, मग त्या बँकेच्यामधून त्या बँकेच्या तुमच्या अकाउंटमध्ये जाते. हेच जर ते ॲप्लिकेशन न वापरता डायरेक्ट तुम्ही कुठल्याही बँकेचं ऑनलाईन ट्रान्झॅक्शन वापरलं तर ते बँकेच्या सर्व्हरमधून डायरेक्ट RBI थ्रू त्या बँकेच्या अकाउंटमध्ये वर्ग होते. याच्यामुळे जे मधली लिंक आहे ज्याच्यामध्ये मिसमेंट, बरेचशा माझ्याकडे कंप्लेंट, माझ्याकडे 2000 आता एप्रिल 2024 पासून आजपर्यंत 357 केसेस आहेत. 357 केसेस. ते काय, तो जो ॲप्लिकेशनवाला आहे तो सांगतो बँकेत जा, पण बँकेच्या सर्व्हरमधून तर निघाले, बँकेत कुठे जाणार आहे. तर मुद्दा हाच आहे की काहीही करा पण छोटे छोटे, आता आपण करतो काय, 10 रुपयाचे ट्रान्झॅक्शन आपण ऑनलाईन करतो आणि 10 लाखाच्या व्यक्तीने फंड्स त्याच्यामध्ये टाकले, त्याला काही पर्सेंटेज ऑफर केले आणि ते फंड्स मग दुसरीकडे वर्क केले. याच्यामध्ये ऑप्शन म्हणजे एक्झाम्पल द्यायचं झालं तर कोणी तुम्हाला फोन करेल की तुम्हाला फक्त हे साईट आहे, याच्यावर लाईक्स करायचे आहे, याच्यावर कमेंट्स करायचे, याच्यावर तुम्हाला पैसे मिळतील, तर तुम्हाला फक्त बँक अकाउंट द्यायचे, तुम्हाला पैसे येऊन जातील अकाउंटला. तर हे मनी म्यूल, आता जामतारा पिक्चर सगळ्यांनी बघितला असेल, जामताराच आहे ते पैसे कुठूनही ट्रेस करणं हे खूप कठीण जी गोष्ट आहे ती. प्रतिनिधी सचिन जाधव, NTV न्यूज मराठी, नांदेड.